हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज की जय, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभम्. धन्य धन्य निवृत्तीदेवा, काय महिमा वर्णावा, शिवावतार तूची धरून केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी, शिवावतार तूची धरून केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवावतार तूची धरून केले त्रैलोक्य पावन. आज मी आपणासमोर प्रवचन करीत असले तरी त्याबद्दल मला काहीही ज्ञान नाही. आपणा सर्वांपेक्षा मी वयाने, ज्ञानाने, भक्तीने, अनुभवाने खूप लहान आहे. यात काही चुका होतील कृपया आपली मुलगी म्हणून क्षमा कराल अशी मी विनंती करते. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ पैठण निवासी नाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि आपल्या अलौकिक अशा अभंगामध्ये नाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करतात. निवृत्तीनाथ महाराजांच्या महिमांचं वर्णन करतात. ज्यांनी जे वर्णन करत आहेत ते एक संत आहेत, महात्मा आहेत. आणि ज्यांचं वर्णन करत आहेत तेही एक सिद्ध कोटीचे महात्मा आहेत. जे वर्णन करत आहेत तेही सिद्ध कोटीचे महात्मे आहेत. तेव्हा प्रपंचामध्ये, संसारामध्ये एक संसारिक व्यक्तीचं वर्णन करतो. परमार्थामध्ये परमार्थिक व्यक्तीचं वर्णन करतो. वारकरी वारकऱ्याचं वर्णन करतो. तसं या ठिकाणी संतांचं वर्णन करतात. संताचा महिमा संतची जाणती, दुर्गमया गती आणिकासी. कारण संताचा महिमा हे फक्त संतच जाणतात. तेव्हा संताचा महिमा हा संतांनीच गायला सुद्धा हवा. आणि निवृत्तीनाथ महाराजांचा परमार्थिक अधिकार आपण बघितला तर फार मोठा, अनन्य साधारण असा त्यांचा अधिकार आहे. नाथ महाराजांचा, संत एकनाथ महाराजांचा अधिकार आपण बघितला तर फार मोठा असा त्यांचा अधिकार आहे. ज्यांचा परमार्थही उत्कृष्ट आहे आणि ज्यांचा
संसारही उत्कृष्ट आहे. काहींचा संसार उत्कृष्ट असतो तर परमार्थ निकृष्ट असतो, काहींचा परमार्थ उत्कृष्ट असतो तर संसार निकृष्ट असतो, काहींचा परमार्थही निकृष्ट असतो तर संसारही निकृष्ट असतो. परंतु नाथ महाराजांचा संसारही उत्कृष्ट आहे आणि परमार्थही उत्कृष्ट आहे. आणि नाथ महाराजांचा अधिकार काय सांगावा, ज्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवंताने 36 वर्ष त्यांची सेवा करावी. भगवंताने नाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष पाणी भरण्याचं काम केलं, 12 वर्ष चंदन घासण्याचं काम केलं आणि 12 वर्ष नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये चोपदार म्हणून प्रत्यक्ष भगवंत स्वतः उभे राहिले. एवढं सामर्थ्य हे नाथ महाराजांचं आहे. आणि एक सामर्थ्यवान एक संत अधिकारी संत एका अधिकारी संतांचं महात्म्य या ठिकाणी वर्णन करत आहेत. वारकरी संप्रदायाचं दैवत कोण असेल तर ते आहे विटेवर उभा असणारा, कटेवर कर असणारा पांडुरंग परमात्मा. आणि वारकरी संप्रदायाचे गुरु कोण आहेत तर ते आहेत शंकर भगवंत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. तर शंकर भगवंत हे गुरु आहेत. आता संत कोणाला म्हणतात तर आपण संतांच्या प्रमाणावरून म्हणू शकतो की जे अपकार करणाऱ्यावर उपकार करतात त्यांना संत म्हणतात, जे समाजाचं कल्याण करतात त्यांना संत म्हणतात, किंवा जे कृपाळू आहेत त्यांना संत म्हणतात. आपण जर संतांचं कृपाळू लक्षण केलं तर कृपाळू हे लक्षण आई वडिलांवरही जातं, कारण आई वडीलही कृपाळू आहे. तेव्हा लक्षण करत असताना त्या लक्षणाच्या ठिकाणी 3 दोष नसावेत: अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव. या ठिकाणी अतिव्याप्ती होत आहे, आई वडिलांच्या ठिकाणी लक्षण जात आहे. परंतु आई वडील जे आहेत त्यांना आपल्या मुलाचं हित व्हावं असा कळवळा असतो, परंतु हित कशात आहे याचं ज्ञान आई वडिलांना नसतं. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिकाचारतीही. आई वडील स्वतःही संसारी आहेत, त्यामुळे आपल्या मुलांनाही संसारिकच मार्ग ते दाखवतात. नाथ महाराज म्हणतात, वेदही कृपाळू आहे, वेद अत्यंत कृपणू जाहला, त्रिवर्णाचे कानी लागला, स्त्री शूद्राधिकासी अबोला धरुणी ठेला अद्यापी. तर वेदही कृपाळू आहे. वेदाच्या ठिकाणी मनुष्याचं हित व्हावं असा कळवळा नसतो, परंतु हित कशात आहे याचं ज्ञान वेदाला असतं. आता एखादं बाळ आहे, एखादा मुलगा आहे आणि त्याला एखादा रोग झाला, आजार झाला, तर तो आजार लवकर बरा व्हावा अशी आई वडिलांच्या ठिकाणी कळवळ असते, परंतु तो बरा कशाने होईल याचं ज्ञान नसतं. आणि डॉक्टरांच्या ठिकाणी त्या मुलाचा रोग लवकर बरा व्हावा अशी कळवळ नसते, परंतु रोग कशाने बरा होईल याचं ज्ञान असतं. अगदी डॉक्टर प्रमाणेच वेदाचं आहे. जर एखाद्या मुलाला रोग झाला आणि त्याचे वडीलच डॉक्टर असावे तर आपल्या मुलाचं हित व्हावं, आपल्या मुलाचा रोग लवकर बरा व्हावा असा कळवळाही असतो आणि मुलाचा रोग कशाने बरा होईल असं ज्ञानही असतं. याचप्रमाणे संताचं आहे. संताच्या ठिकाणी मनुष्याचं हित व्हावं असा कळवळाही आहे आणि हित कशाने होईल याचं ज्ञानही आहे, म्हणून संत हे कृपाळू आहेत. आणि अशा कृपाळू असणारे हे संत, अर्थात संत म्हणजे काय तर कृपाळू तत्वे सती अनारुक्तत्वे सती हितप्रापकत्वम संतत्वम. जे कृपाळू आहे, जे अनारुक्त आहे, जे समाजाचं हित करण्यासाठी अवताराला येतात त्यांना संत म्हणतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. समाजाचं हित व्हावं असा कळवळा ज्यांच्या ठिकाणी आहे आणि अगदी कळवळीने सांगतात की लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोल मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इतक्या आतुरतेने संत सांगतात, अरे बाबा तुझ्या पाया पडतो, विनवणी करतो, भगवंताचं नामस्मरण कर आणि हाताने टाळी वाजव. भगवंतांनी कर्मप्रधान सृष्टी निर्माण केली आणि प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ मिळत असतं. पाप पुण्य आहेत, मग त्या ठिकाणी जारज, अंडज, उद्बीज, स्वदेज 4 खाणी आहेत आणि 84 लक्ष योनी आहेत. हा सर्व प्रवास जीवाला करावा लागतो. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंद.
शंकराचार्य सांगतात जन्माला येणं आणि मरण याला संसार म्हणतात. तेव्हा या संसारातून मुक्त होण्यासाठी आणि भगवंताचं नामस्मरण कर हे सांगण्यासाठी संत अवतार घेतात. समाजाचं हित सांगण्यासाठी संत अवतार घेतात. हित ते करावे देवाचे चिंतन, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. तेव्हा ही संत मंडळी जगाच्या कल्याणाकरिता अवतार घेतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. तर या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंतच समाजाचं कल्याण करण्याकरिता संताच्या रूपाने अवतीर्ण होतात आणि हे समाजाचं कल्याण व्हावं म्हणून आदिनाथ परमात्मा एकदा क्षीरसिंधूच्या तटावर बसले आणि क्षीरसिंधूच्या तटावर बसल्यानंतर त्यांच्यासोबत पार्वती आई सुद्धा होती. पार्वती आईने विचारलं, तुम्ही तर देवादिदेव महादेव आहात आणि महादेव असल्यानंतर तुम्हाला एका विष्णू भगवंताचे किंवा प्रभू रामचंद्रांचं स्मरण करण्याचं काय गरज आहे? तेव्हा ते गुह्य, ते ज्ञान त्या ठिकाणी आदिनाथ अर्थात शंकर भगवंतच त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि ते सांगत असताना झालं असं, पार्वती आई झोपी गेली. आता आई झोपी गेल्यामुळे ते ज्ञान वाया जाऊ नये म्हणून ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी त्या ठिकाणी मत्स्य रूप धारण करून प्रत्यक्ष भगवान विष्णू त्या ठिकाणी आले आणि तेच मच्छिंद्रनाथ त्यांनी ते ज्ञान ग्रहण केलं, ते गुह्य ज्ञान ग्रहण केलं आणि मच्छिंद्रनाथांनी ते ज्ञान गोरक्षनाथांना दिलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गौरक्षासी केला, गौरक्ष ओळला गहिणी प्रती आणि गौरक्षनाथांनी गहिनीनाथांना ते गुह्य दिलं, ते ज्ञान दिलं. आता गहिनीनाथांना आत्मज्ञान प्राप्त झालं, ते गुह्य ज्ञान माहिती झालं, त्याची अनुभूती त्यांच्या ठिकाणी आली. तेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपण समाधी घ्यावी. समाधी घ्यायचं त्यांनी ठरवलं, परंतु सर्व नाथ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, विनवणी करायला लागले की तुम्ही समाधी घेऊ नका, कारण आता शंकर भगवंत प्रत्यक्ष प्रगट होणार आहे आणि त्यांना तुम्हाला हे गुह्य ज्ञान द्यायचं आहे, उपदेश करायचा आहे. तेव्हा तुम्ही समाधी घेऊ नका, तुम्हाला इथेच थांबून चालणार नाही, तर ते आपलं कार्य पूर्ण करून नंतर तुम्ही समाधी घ्या. विनंती केली आणि गहिनीनाथ वाट बघत आहे केव्हा शंकर भगवंत येत आहे, केव्हा शंकर भगवंताचा अवतार होईल, केव्हा मी त्यांना ज्ञान सांगेल आणि केव्हा मी समाधी घेईल, असं गहिनीनाथांच्या ठिकाणी झालं. पैठणजवळ असलेला आपेगाव या ठिकाणी त्र्यंबकपंत कुलकर्णी राहत होते. त्यांचे पुत्र रामचंद्र पंत कुलकर्णी, त्यांचे पुत्र केशवपंत कुलकर्णी आणि त्यानंतर गोविंदपंत कुलकर्णी. तर गोविंदपंत कुलकर्णी हे मोठे शास्त्री आणि वेदांत पंडित, सुख समाधान सगळ्या गोष्टी घरी होत्या, परंतु एका गोष्टीची उणीव होती, त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. आता ते पुत्रप्राप्ती होत नव्हती म्हणून काय करायचं, नवस सायास वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू होत्या, पूजा पाठ सगळं चालू होतं. त्यावेळेला गहिनीनाथ त्या ठिकाणी आले. गहिनीनाथांनी त्यांना भस्म दिलं आणि त्यांच्या ठिकाणी ते भस्म त्यांनी ग्रहण केलं आणि गोविंदपंत आणि त्यांची पत्नी त्यांच्या ठिकाणी आषाढ शुद्ध एकादशीला एक पुत्र जन्माला आला. एकादशीला पुत्र जन्माला आल्यामुळे त्यांचं नाव विठ्ठलपंत ठेवलं. विठ्ठलपंत फार विरक्त होते. त्यांचं आता थोडे मोठे झाले, मुंजीबंधन झालं, शास्त्राचं अध्ययन झालं, तीर्थ करायसाठी निघाले, तीर्थयात्रेला निघाले आणि तीर्थ करीत असताना ते आळंदी क्षेत्रामध्ये आले, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आले. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सिद्धपंत नावाचे एक गृहस्थ होते आणि त्यांनी बघितलं इतका तेजपुंज हा व्यक्ती दिसतो आहे आणि त्यांच्या मनात असं झालं की याला आपली मुलगी द्यावी, त्यांचा विवाह करावा. अर्थात मीनाक्षी त्यांचं नाव होतं, अर्थातच रुक्मिणी आई, त्यांचा विवाह विठ्ठलपंतांशी करावा असा त्यांचा मनोदय झाला आणि त्यांनी आपला मनोदय विठ्ठलपंतांना बोलवून दाखविला. तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले, मला गृहस्थाश्रम करायचं नाही आहे, मला लग्न करायचं नाही, कारण मला संन्यास घ्यायचा आहे, मला ब्रह्मचारी राहायचं आहे. आणि विठ्ठलपंत निघून गेले. झालं असं, त्या रात्री विठ्ठलपंतांना स्वप्नदृष्टांत झाला आणि स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमच्या पोटी दिव्य 4 पुत्र जन्माला येणार आहे, 4 बालक तुमच्या ठिकाणी जन्माला येणार आहे, तेव्हा तुम्ही रुक्मिणी आईचं पाणी ग्रहण करा. आणि विठ्ठलपंत
त्यांनी रुक्मिणी आईशी लग्न केलं, विवाह केला. विवाह संपन्न झाल्यानंतर राहिलेली तीर्थयात्रा पूर्ण केली आणि ती तीर्थयात्रा पूर्ण करून आता आळंदीला आपेगावला यायचं, आपल्या गावाला यायचं. तेव्हा गावाला आले, पाहते तर आईवडील निघून गेले होते. आईवडील नाहीत म्हणून आळंदीला आले, आळंदीला वास्तव्य करू लागले. त्या ठिकाणी आता संसार चालू झाला, परंतु विठ्ठलपंतांचं संसारात मन रमत नव्हतं. त्यांना सतत वाटायचं संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा. आणि ते व्यक्तही करत होते. रुक्मिणी आईला म्हणायचे, मला संन्यास घ्यायचा आहे, माझं संसारात मन लागत नाही. तेव्हा रुक्मिणी आईला असं वाटलं, यांचं हे रोजच आहे, रोजचीच कटकट आहे, काय करायचं. एक दिवस राग आला आणि रुक्मिणी आईने म्हटलं, जा घ्या संन्यास. आणि तीच आज्ञा मानून विठ्ठलपंत यांनी संन्यास घेतला, काशीला गेले. इकडे आई व्याकुळ झाली आणि रुक्मिणी आईने विठ्ठलपंत परत यावे म्हणून सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये असलेलं पिंपळाचं झाड, त्या पिंपळाच्या भोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. प्रदक्षिणा घालत आहेत. आता 1,15,00,000 प्रदक्षिणा होत आल्या आणि त्यावेळेला भाग्योदय झाला. काशीचे रामानंद स्वामी त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी अनेक लोक होते, प्रत्येक जण त्यांचं दर्शन करायला जात होते. त्याच्या योग्यतेनुसार ते आशीर्वाद देत होते. आईला वाटलं संत आहेत, आपणही दर्शन करावं. रुक्मिणी आई त्या ठिकाणी गेल्या. रुक्मिणी आईने त्या संतांना नमस्कार केला, दर्शन घेतलं आणि त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. पुत्रवती भव म्हटल्यानंतर रुक्मिणी आई रडायला लागली. तेव्हा ते म्हणाले, अरे इतका सुंदर आशीर्वाद दिला आणि का रडतेस. त्यांनी सांगितलं, ह्यांनी संन्यास घेतला. तेव्हा त्यांनी विचारलं, कोण आहेत. त्यांनी सांगितलं, विठ्ठलपंत कुलकर्णी, ज्यांनी संन्यास घेतला, काशीला संन्यास घेतला. त्यांचं लक्षात आलं की आपल्या आश्रमामध्ये असलेला चैतन्य आश्रम हाच विठ्ठलपंत आहे. आता पुढे न जाता ते स्वामी त्या ठिकाणी काशीला परत गेले. रामानंद स्वामी काशीला परत गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी चैतन्याश्रमाला सांगितलं, तुला संन्यास तू करू नकोस, गृहस्थाश्रम पत्कार, संसार कर. आणि गुरुच्या आज्ञेवरून विठ्ठलपंत आपला गृहस्थाश्रमामध्ये आले, संसार स्वीकारला. आता आळंदीला आल्यानंतर झालं असं की एक गृहस्थ व्यक्ती संन्यास घेतो आणि संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रम स्वीकार करतो, ही गोष्ट लोकांच्या नजरेत पाप होती. तेव्हा लोक त्यांना अनेक तिरस्कार करू लागली, फार नको नको ते बोलायला लागली. तुमचे इंद्रिय आवरत नव्हते, मन आवरत नव्हते, तर संन्यास घेतलाच कशाला, परत यायचं होतं तर संन्यास घेतलाच कशाला, असं अनेक प्रकारचं त्यांना बोलू लागले. आणि मग त्याला त्रासून म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई आपेगावला आलेत. आपेगावला आल्यानंतर त्या ठिकाणीही तशीच परिस्थिती निर्माण झाली. परंतु आता आशीर्वाद दिला होता, पुत्रवती भव, पुत्र होण्याची वेळ जवळ आली आणि तपश्चर्या चालू होती. विठ्ठलपंतांची तपश्चर्या चालू आहे. भगवती आईची उपासना करतात, देवाचं स्तवन करतात आणि असं दिव्य ज्यांचं जीवन आहे, विठ्ठलपंत आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई ज्यांचं दिव्य असं जीवन आहे आणि त्यांच्या जीवनात वयाच्या 55व्या वर्षी भाग्योदय झाला. जो जगाचा मालक देवादिदेव भगवान श्री शंकर यांनी विठ्ठलपंतांच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि विठ्ठलपंतांच्या हृदयामधून रुक्मिणी आईच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि रुक्मिणी आई दैदिप्यमान दिसू लागल्या. त्याचं तेज वाढू लागलं आणि त्यांचं जे वैराग्य आहे ते झळकू लागलं. नवमास पूर्ण होत आलेले आहेत. सर्व देवदेवता आतुर आहेत, ते आईचं तेज बघत आहेत, कारण त्यांना माहिती आहे प्रत्यक्ष शंकराचा अवतार या ठिकाणी जन्म घेणार आहे. सगळीकडे आनंदाचा उत्सव आहे. आता शंकर भगवंत जन्म घेणार आहे. अवतार संतांचा अवतार या ठिकाणी देवाचा अवतार प्रगट होणार आहे, याची आतुरता सगळ्यांना लागलेली आहे. नवमास पूर्ण होत आले आणि रुक्मिणी आईच्या पोटी माघ महिन्याच्या प्रतिपदेला प्रत्यक्ष निवृत्तीनाथ अर्थात शंकराचा अवतार त्या ठिकाणी प्रगट झाला. सर्वांना आनंद झाला. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, तेव्हा सदाशिवाचा अवतार निवृत्तीनाथ महाराजांचा या ठिकाणी जन्म झाला. निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म झाल्यानंतर तिथून 2 वर्षांनी ज्ञानेश्वर महाराजांचा अष्टमीला श्रावण महिन्याच्या अष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला आणि तिथून 2 वर्षांनी कार्तिक पौर्णिमेस सोपान महाराजांचा जन्म झाला. तिथून 2 वर्षांनी अश्विन शुद्ध प्रतिपदेला मुक्ताईचा जन्म झाला. असे हे 4 देव
अर्थात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद दर्शला आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाही असे हे 4 देव एकाच्याच पोटी एकाच्याच घरी जन्माला आलेत आणि त्यांचा जन्म झाला. आता थोडे मोठे झाले, परंतु समाज काही जगू देत नव्हता. सगळ्यांनी वाईट टाकलं होतं. संन्यासाची मुलं म्हणून त्यांना सर्व चिडवू लागली. त्यांच्या अभिक्षेत खडे शेण वगैरे टाकू लागली. खूप त्रास समाजाने ज्ञानेश्वर महाराजांना, निवृत्तीनाथ महाराजांना, या भावंडांना, त्यांच्या आईवडिलांना फार त्रास होत होता. आता थोडा विसावा म्हणून सर्व कुटुंब त्र्यंबकेश्वरला आलं. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वताचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. साधं दृष्टीस जरी ते पडलं तरी यमपुरीत जावं लागत नाही, इतकं महात्म्य त्या ब्रह्मगिरीचं आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणा त्या संपूर्ण कुटुंबाने घालायला सुरुवात केली आणि अशा अनन्यसाधारण असणारं महत्व त्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा घातल्यानंतर केवढं पुण्य जमा होईल. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना. त्याच्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. इतकं सामर्थ्य त्या पर्वताच्या ठिकाणी होतं आणि त्या पर्वताची प्रदक्षिणा घालायला सुरुवात झाली. प्रदक्षिणा घालत आहेत. 3 महिने प्रदक्षिणा घातली. एक दिवस सर्व स्नान संध्या वगैरे आटपून सर्व प्रदक्षिणा घालायला निघाले आणि प्रदक्षिणा घालत असताना झालं असं, त्या ठिकाणी वाघ आला. वाघाचा आवाज आला. डरकाळी ऐकायला आली आणि आवाज आल्यानंतर त्यांना असं भीती वाटायला लागली. सर्व घाबरले. आता घाबरल्यानंतर विठ्ठलपंतांनी आवाज दिला, सर्वांनी लपून राहा, सर्व लपा. निवृत्तीनाथ थोडे मोठे झाले होते म्हणून निवृत्तीनाथ स्वतः एकटे लपले. रुक्मिणी आईने ज्ञानदेव आणि सोपानदेवांना आपल्या जवळ घेतलं आणि विठ्ठलपंतांनी मुक्ताईला आपल्या जवळ घेतलं. सर्वजण लपून राहिलेले होते. तेवढ्यात वाघाचा आवाज येतो आहे. वाघाच्या पायाचा आवाज येतो आहे. आता तो आवाज थोडा थोडा हळूहळू होत गेला, थोडा थोडा कमी होत गेला. त्यांना असं वाटलं वाघ दूर गेलेला आहे. वाघाची डरकाळी फार दूर अशी ऐकायला आली आणि विठ्ठलपंतांना वाटलं की त्यांनी खात्री पटली की आता वाघ दूर गेला म्हणून सगळ्यांना आवाज दिला. सर्व एकत्र आले. ज्ञानदेव, सोपानदेव, आदिशक्ती मुक्ताबाई, त्यानंतर विठ्ठलपंत, रुक्मिणी आई सर्व एकत्र आले आणि सर्व एकत्र आल्यानंतर निवृत्तीदादा दिसत नाही आहे, कुठे गेला शोधायला लागले. आई व्याकुळ झाली, रडायला लागली, माझा निवृत्ती दिसत नाही आहे. ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई आवाज देतात, निवृत्तीदादा, अरे निवृत्तीदादा कुठे आहेस तू, का असंच करतोस, कुठे लपला आहेस. मुक्ताई म्हणायला लागल्या, निवृत्तीदादा आमच्या समोर आहे, कुठे आहेस रे. अरे निवृत्तीदादा कुठे आहे. सर्व जंगल शोधायला लागले. निवृत्तीदादा करून हाक मारायला लागले, परंतु निवृत्तीनाथ महाराज दिसत नव्हते. सर्व व्याकुळ झाले. तिथून 3 महिन्यांनी निवृत्तीनाथ महाराज परत आले आणि निवृत्तीनाथांना ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाईंनी बघितलं. बघितल्यानंतर फार आनंद झाला. आई वडिलांना सांगितलं, निवृत्तीदादा आले आहेत, निवृत्तीदादा येत आहेत. धावत पळत सर्व निघाले. आईने आपल्या निवृत्तीला कवटाळलं, आपल्या मिठीत घेतलं. विचारते, अरे निवृत्ती बाळ कुठे होतास. तेव्हा निवृत्तीनाथ सांगतात, आई मी कुठे गेलो नाही, तर मला कोणी घेऊन गेलं होतं. तेव्हा विचारलं, कुठे गेला होतास, कोणी तुला नेलं. तेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पर्वतामध्ये एक गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये नाथ संप्रदायाचे शेवटचे गुरु अर्थात गहिनीनाथ वास्तव्य करत आहे आणि ते वास्तव्य त्या ठिकाणी करत आहे. त्यांनी प्रत्यक्ष वाघाचं रूप धारण करून ते मला घेऊन गेले आणि त्यांनी माझ्याशी संवाद साधला रे. तेव्हा निवृत्तीनाथ सांगतात, बाबा गहिनीनाथ म्हणाले की मी या नाथ संप्रदायाच्या माध्यमातून धर्मप्रचार करीत आहे. तेव्हा तू स्वतःला सामान्य समजू नकोस. तू या ठिकाणी समाजाचं कल्याण करण्याकरिता आलेला आहे. त्यांनी मला तत्वज्ञान त्यांनी मला दिव्य अनुग्रह केला. त्यांची कृपा माझ्यावर झाली. निवृत्तीनाथ म्हणतात की गहिनीनाथांनी जे वेदांचे 3
प्रमेय आहेत. ब्रह्मसत्य, जगत मिथ्या आणि जीव ब्रह्मैक्य नापराहा, हे 3 जे तत्व आहेत, हे 3 तत्व त्यांनी माझ्या ठिकाणी उतरवले आणि निवृत्ती समाजाचं कल्याण करण्याकरिता हे तत्वबोध तुला देण्याकरिता मी या ठिकाणी आलेलो आहे असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर सर्व कुटुंबासह सर्व भावंड आळंदीला आली. आळंदीला आल्यानंतर विठ्ठलपंतांना वाटलं आपले मुलं आता मोठे झाले आहेत, त्यांचं मुंजीबंधन व्हावं, व्रतबंधन व्हावं आणि तो त्यांनी आपली असलेली इच्छा जे धर्मसभा आहे, ब्रह्मसभा आहे त्या ठिकाणी व्यक्त केली. ते म्हणतात की आमच्या मुलांना आपण जातीत घ्या, त्यांना सर्वसामान्याप्रमाणे वावरता यावं, त्यांचं मुंजीबंधन व्हायला हवं, याची परवानगी तुम्ही आम्हाला. तेव्हा सर्व म्हणतात की संन्यासाच्या मुलांना व्रतबंधन करण्याचा अधिकार करायचं, आम्ही केलेल्या चुकीची शिक्षा आमच्या मुलांना होऊ देऊ नका असं विठ्ठलपंत त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्यावेळेला सभेतील आचार्य सांगतात की तुम्ही देहांत प्रायश्चित घ्या आणि देहांत प्रायश्चित घेतल्यानंतर तुम्ही शुद्धीपत्र पैठणवरून आणा आणि मग आम्ही ठरवू व्रतबंधन करायचं की नाही ते. तेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईनी ठरवलं. देहांत प्रायश्चित घेण्यासाठी दोघेही निघाले. पत्र लिहिलं जात आहे, आमच्या मुलांना जातीत घ्यावं. आणि निवृत्तीनाथांसाठी जे पत्र लिहिलं त्यात लिहिलं होतं, निवृत्ती बाळ तू थोरला आहेस, सर्व विचारतील, ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई विचारतील आई बाबा कुठे आहेस, त्यांना सांग, त्यांना जवळ घे, त्यांना प्रेमाने जवळ घे, त्यांच्या डोक्यावरून हात फिरव, त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नकोस, आमची उणीव पत्र असं त्या पत्रात लिहिलं होतं. आणि आई बाबा दोघेही जात आहेत, सर्वजण झोपले आहेत, रात्रीची वेळ आहे, चारही भावंड झोपले आहेत. आई वडील निघाले, परंतु आईचं हृदय हे फार ममता तिच्या ठिकाणी असते, इतके दिव्य आणि गोंडस मुलं जवळ असताना त्यांना सोडून कसं जायचं, तिची इच्छा होत नव्हती. तेव्हा काय करायचं, निघाले. परंतु त्या ठिकाणी गहिनीनाथ महाराज म्हणतात की तुम्ही व्याकुळ होऊ नका, कारण तुमचे पुत्र हे सर्वसामान्य नाहीत, तर ही शंकराचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर माऊली आहे, ब्रह्मदेवाचा अवतार सोपानदेव आहेत आणि आदिशक्ती मुक्ताबाई प्रत्यक्ष तुमच्या घरी आलेली आहे. तेव्हा हे सामान्य नाहीत आणि या लेकरांना जगाने काय सांभाळायचं, ही लेकरं सर्व जगांना सांभाळतील इतकं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. त्यांच्या पाशी असणारं जे वैभव आहे त्या वैभवाची जाणीव त्यांना करून दिली आणि गहिनीनाथ निघून गेले. हे ऐकल्यानंतर दोघेही पती पत्नी रुक्मिणी आई विठ्ठलपंत दोघेही देहांत प्रायश्चित घेतलं. आता देहांत प्रायश्चित घेतल्यानंतर सर्व भावंड शुद्धीपत्र आणण्याकरिता निघाले. शुद्धीपत्र आणायला पैठणला आल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी 1209च्या माघशुद्ध वसंत पंचमी पैठणला नागघाटावर शुक्रवार दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले आणि स्वर्गीचे पित्र जेवू घातले आणि चमत्कार केल्यानंतर लोक नमस्कार करतात, त्यांची महती वाढायला लागली. आल्यानंतर त्यांना शुद्धीपत्र देण्यात आलं. परत येत असताना भावंड येत आहेत, तेव्हा निवृत्तीनाथ विचारते कोण, मुक्ताबाई सांगते रडतो. ज्ञानेश्वर महाराज रस्त्याच्या कडेला एका महाराज गेले. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानदेव रडतोस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दादा आपण हे कशासाठी करतोय, कोणासाठी का करतोय, अरे ज्या जगासमोर ज्या लोकांसमोर चमत्कार केल्यानंतर
आपल्याला नमस्कार करतात अशी परिस्थिती आहे. आपण कशासाठी करतोय? निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानदेव व्याकुळ होऊ नकोस, असं करू नकोस. तू सामान्य नाहीस. तुला भगवद्गीता आहे, त्या भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली जी भगवद्गीता आहे, त्या भगवद्गीतेवर तुला भाष्य लिहायची आज्ञा केली. त्या भगवद्गीतेचा जनसामान्यांच्या कल्याणाकरिता सांगायचं आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर आपेगावला ज्ञानेश्वरीची रचना केली आणि ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर त्या ज्ञानेश्वरी ही लिहिली, परंतु ही कोणाच्या माध्यमाने साध्य झाली तर निवृत्तीनाथांच्या माध्यमाने. महाराज ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्तीनाथांचं अनेक ठिकाणी नाथ त्यांनी केलेलं आहे. प्रभूची मूर्ती दहाव्या अध्याय सुद्धा नमो नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया, अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या निवृत्तीनाथांचं अर्थात गुरुदेवांचं दादांचं वर्णन केलेलं आहे. आणि हे सामर्थ्य एका निवृत्तीनाथ महाराजांच्या माध्यमाने साध्य झालं. हा महिमा, हा संतांचा महिमा हे नाथ महाराजांना कळला, म्हणून नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात, आता एकदा म्हणून थांबले नाही तर निवृत्तीनाथ धन्य आहेत. आणि या ठिकाणी नाथ महाराज सांगतात, आता ज्ञानेश्वर महाराजांचे 3 ग्रंथ प्रसिद्ध आहेत, अमृतानुभव आणि चांगदेव 65. ज्ञानेश्वरी लिहून झाली तेव्हा निवृत्तीनाथ विचारतात, ज्ञानदेवा ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरीची रचना झाली, परंतु आता तुझा अनुभव काय तो तू मला सांग. आणि तो अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव लिहिला. अमृतानुभव आपल्या गुरूंना दिला. गुरूंच्या ठिकाणी समर्पित केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी आपल्या निवृत्ती गुरूंविषयी देव शब्द वापरला. मध्ये सुद्धा 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 10 ओव्या आहेत. जय देव अर्थात जय जय देव, आणि या 10ही ओव्यामध्ये आपल्या निवृत्तीनाथांनी आपल्या गुरु शब्द त्यांनी नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना देव म्हटलं, म्हणून महाराज या ठिकाणी महाराजांना देव म्हणतात. धन्य. आता देव आणि संत हे दोन्ही आहेत, त्यांच्या नाही. संत देवते त्यांच्या तर तुकाराम महाराज भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकलिया. आणि जेव्हा नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं त्यावेळेला दर्शन केल्यानंतर ते कसं होतं, नाथ महाराज सांगतात, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, असं ज्ञानेश्वर महाराजांचं स्वरूप. म्हणून संतांचं आणि देवाचं स्वरूप एकच आहे. देवाच्या ठिकाणी 6 विकार नाहीत आणि संतांच्या ठिकाणीही 6 विकार नाहीत. कुठले 6 विकार तर जे गर्भात येत नाहीत, जन्म घेत नाहीत, ज्यांना जन्म नाही, वाढत नाही, तारे होत नाही आणि जे मरण पावत नाही, हे 6 विकार देवाच्या ठिकाणी सुद्धा नाही आणि सुद्धा नाही. सनका 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे वाटतात. आणि मोरया गोसावी यांनी तुकाराम महाराजांना देहाची अवस्था विचारली. त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या मांडीतून कापसासारखा पदार्थ बाहेर आला आणि तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या देहामध्ये हाड, रक्त, मज्जा काहीही शिल्लक राहिलेलं नाही, कारण माझं संपूर्ण शरीर हे ब्रह्मस्वरूप झालेलं आहे. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटे काया. अशी अवस्था संत आणि देव दोन्हीही भिन्न नसून दोन्हीही एक आहेत. संतांच्या देवाच्या ठिकाणी 6 गुण आहेत. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जे तया नाम भगवंतू. आणि हेच गुण संतांच्या ठिकाणी सुद्धा आहे.
संतांच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती शक्ती भगवंताच्या ठिकाणी आहे. दोघांचं सामर्थ्य हे सारखं आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम ही शक्ती भगवंताच्या ठिकाणी आहे आणि देवाच्या ठिकाणी सुद्धा आहे. देवाच्या ठिकाणी कर्तुम शक्ती कुठली आहे तर भगवद्गीतेसारखा अलौकिक असा ग्रंथ भगवंतांनी 2 तासात सांगितला. ही भगवंताची कर्तुम शक्ती आहे. अकर्तुम शक्ती कोणती तर सैन्याने 11 अक्षौहिणी सैन्याचा पराभव केला ही अकर्तुम शक्ती. आणि त्यानंतर भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती कुठली तर ही आहे सांदीपन गुरूंचा मृत पुत्र त्यांनी परत आणून दिला. ही भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांची कर्तुम शक्ती कुठली तर ज्ञानेश्वर महाराजांनी चालविली जड भिंती हरली सांग मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. तर जी जड भिंती चालवली ही ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी असलेली कर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी रेडामुखी वेद बोलविला गर्व दुजांचा हरविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. तर महाराजांनी ज्ञानेश्वर स्त्रीमध्ये रूपांतर केलं. ही ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी असलेली अन्यथा कर्तुम शक्ती. म्हणून दोघांच्याही ठिकाणी जी शक्ती आहे ही सारखीच आहे. संतांच्या ठिकाणी आणि देवाच्या ठिकाणी असलेली शक्ती प्राणाय साधूनां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर धर्माचा रक्षण व्हावं, धर्माचं रक्षण व्हावं, अधर्माचा नाश व्हावा आणि सज्जनांचं कल्याण व्हावं, सज्जनांचं रक्षण व्हावं आणि दुर्जनांचा संहार व्हावा यासाठी देव हे अवतार घेत असतात. आणि याचसाठी संत सुद्धा अवतार घेतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. त्यासाठी संत सुद्धा अवतार घेतात. नव्हे प्रत्यक्ष देवच संतांच्या रूपात अवतीर्ण होतात, कल्याण करतात. म्हणून दुसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात की शिव अवतार तुची धरून केले त्रैलोक्य पावन. प्रत्यक्ष शिव अवतार स्वतःच समाजाचं कल्याण करण्यासाठी निवृत्तीनाथांच्या आणि धन्य धन्य निवृत्तीनाथ काय महिमा वर्णावा. धन्य धन्य निवृत्तीनाथा काय महिमा वर्णावा. तर निवृत्तीनाथांचा महिमा काय वर्णावा असं या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात. कारण संतांचं वर्णन करत असताना एका साधकाचं संतांचं वर्णन करत असताना शब्द पुरत नाहीत. अर्थात त्या ठिकाणी शब्दातीत अवस्था अशी होते. संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकांचे काम नाही येथे. आता न पुरे ही वाणी ठेवी तसे. म्हणून अशा संतांचा महिमा काय वर्णावा. अवतार तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्ती वाणू. स्वतःला पतित म्हणून घेतात. एक संत संतांचं वर्णन करत असताना स्वतःला पतित म्हणतात. तेव्हा इतकं अनन्य साधारण महात्म्य हे संतांचं आहे आणि अशा संतांचं वर्णन मी काय करावं असं नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात. आणि या भगवंतांनी सर्व त्रैलोक्य पावन करून टाकलं. काही लोक जन्माला आल्यानंतर जिवंत असताना पवित्र असतात आणि मेल्यानंतर अपवित्र असतात. अर्थात गाय जी आहे ही जन्माला जेव्हा जिवंत असते तेव्हा पवित्र असते आणि मेल्यानंतर अपवित्र असते. त्यानंतर वाघाचं कातडं हे जिवंत असताना अपवित्र आहे परंतु मेल्यानंतर पवित्र आहे. आणि काही अशा आहेत जे जिवंत असतानाही अपवित्र आहेत, मेल्यानंतरही अपवित्र आहेत. ज्याप्रमाणे कावडा आहे. आणि काही जिवंत असतानाही पवित्र आहेत आणि मेल्यानंतरही पवित्र आहेत. अर्थात निरंतर पवित्र आहेत असे संत जे पवित्र आहेत, पावन आहेत, ज्यांच्या दर्शनाने संपूर्ण पावन पवित्र होऊन जातं. डोळे देखिले सज्जन निवारीला भाग क्षीण. आपल्या भाग क्षीणाचं निवारण संतांच्या दर्शनाने होतं. अथवा संभ्रमाची आहे ती स्नेह जैसा व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष.
ज्यांचं दर्शन केल्यानंतर, ज्यांचं नामस्मरण केल्यानंतर मनुष्य पवित्र होऊन जातो, पावन होऊन जातो, अशा प्रकारे निवृत्तीनाथांनी या ठिकाणी संपूर्ण त्रैलोक्य पावन करून टाकलं, असं नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात. तिसऱ्या चरणामध्ये, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. तर या त्र्यंबक शिखरावर नाथ महाराजांनी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर त्या त्र्यंबकेश्वर हे क्षेत्र आहे. आता क्षेत्र कशाला म्हणतात, तर ज्याच्या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. कुठल्या? देव, संत आणि त्यानंतर तीर्थ. ह्या 3 गोष्टी ज्या ठिकाणी आहे त्याला क्षेत्र असं म्हटलं जातं. तर त्र्यंबकेश्वर ठिकाणी असणारं क्षेत्र, त्र्यंबकेश्वर ठिकाणी असलेला जो देव आहे तो आहे त्र्यंबकेश्वर, आणि संत आहेत निवृत्तीनाथ महाराज, आणि तीर्थ आहेत कुशावर्त. महातीर्थ आहेत, अर्थात त्र्यंबक हे ते महातीर्थ आहेत, तीर्थाचा राजा आहेत. त्र्यंबक तीर्थ महाराज पुरवी अंतरीचे काज, असं नुसतं तीर्थ नसून तीर्थाचा राजा आहे त्र्यंबकेश्वर. आणि त्याचप्रमाणे आणि सकळही तीर्थ हे निवृत्तीचे ठाई आहे. संतांच्या ठिकाणी, वैष्णवांच्या ठिकाणी सर्व तीर्थ पवित्र होण्याकरिता ठाया येथे पुनीत भावया. तर साठी संतांच्या ठाई येत असतात. असं अनन्यसाधारण हे क्षेत्र आहे. आणि या क्षेत्राच्या ठिकाणी निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. आता सर्व निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानेश्वर माऊली आणि आदिशक्ती मुक्ता मंडळी पंढरीची वारी जवळ आली तर वारीकरिता निघाले. आणि वारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी वारी पूर्ण झाली, भगवंताचं दर्शन. ज्ञानेश्वर महाराजांचं मन लागत नव्हतं, त्यांना जाण्याची इच्छा झाली. ते बसले होते, उदास होते. तेव्हा निवृत्तीनाथ विचारतात, ज्ञानदेवा काय झालं, तुला काय होतंय? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, दादा मला आता समाधी घ्यायची आहे, आता थांबायचं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. तिथून 1 महिन्यानी सासवडला सोपान काकांनी समाधी घेतली. आणि तिथून 3 महिन्यांनी बोथड या गावी आदिशक्ती मुक्ताबाई, विजांचा कडकडाट व्हायला लागला आणि त्या कडकडाट होत असताना एक वीज चमकली आणि त्यात आदिशक्ती मुक्ताबाई जी आहेत त्या अंतर्धान झाल्या. आता आपले 3ही भावंड निघून गेलेत, आपली बहीणही निघून गेली, आपले भाऊही निघून गेले. निवृत्तीनाथ शोक करायला लागले. अर्थात कधीही वृत्तीवर नसणारे आज वृत्तीवर आले, शोक करायला लागले. सर्व भाऊ निघून गेले. आणि त्यावेळेला त्यांचं सातवं महाराज आले. नामदेव महाराजांनी निवृत्तीनाथांना भगवंतांनी महाराजांना समजावलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, विनंती करतात, देवा आता मन लागत नाही. निवृत्तीनाथ महाराजांना सैराट वाटायला लागल्या, त्यांचं मन म्हणून त्यांनी केली की मला समाधी घ्यायची आहे, तुमच्या घ्यायचं आहे. आणि मग त्र्यंबकेश्वरला आली. आणि त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर त्या ठिकाणी जे सप्तशृंगी आहे, तर त्या सप्तशृंगीचं पूजन, त्र्यंबकेश्वराचं पूजन सर्वांनी केलं. त्र्यंबकेश्वर झाल्यानंतर नामदेव महाराजांनी आणि कीर्तन संपन्न झालं. आणि दशमीच्या दिवशी निवृत्तीनाथ महाराज सर्व संत मंडळींनी प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा पूर्ण झाली. एकादशीचा दिवस आला. एकादशीला उपवास केला आणि द्वादशीला
द्वादशीला त्यांनी पारणे फेडले. द्वादशीला सोडला आणि करायला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी त्या गुहामध्ये प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी गेले. पूर्ण त्यांची तयारी झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या मस्तकावर प्रत्यक्ष भगवंतांनी आपला हात ठेवला आणि आपला पद्मकर ठेवल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज पांडुरंगाच्या समाधीस्थ झाले. आणि त्यानंतर सर्व मंडळी आषाढी वारीसाठी तिथून निघाली. संत मंडळी सगळे पांडुरंग परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी होता. समजावून सांगितलं नामदेव महाराजांना, सगळ्यांना पांडुरंग समजावून सांगितलं की शोक करू नका आणि सर्व वारीला निघाले. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात की निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी, असे ज्यांचं अनन्य साधारण असं महत्व आहे, जे सिद्ध कोटीचे संत आहेत निवृत्तीनाथ महाराज, त्यांना मी शरण जाते. नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. आणि जे सामर्थ्य संपन्न संत, सिद्ध कोटीचे संत निवृत्तीनाथ महाराज, त्यांचा महिमा नाथ महाराजांना कळला म्हणून चरणी मी शरण जातो. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवची धरून केले त्रैलोक्य पावन. शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी, शिवावतार तुची धरून केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, तुची धरून त्रैलोक्य पावन. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग नाथ महाराजांचा होता. आणि निवृत्तीनाथ महाराजांचा या निमित्ताने नाथ महाराजांच्या बद्दल थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुका झाल्या असतील तर झाली तैसी केली सेवा, आवड नावड देवा, बोलिले लेकुरे वेडी, वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. काही चुका झाल्या असेल तर मला क्षमा करा. आणि या ठिकाणी ही प्रवचन सेवा करण्याची संधी सकल संत विचार या फेसबुक पेजनी मला दिली, त्याबद्दल या पेजचे धन्यवाद. आणि झालेली सेवा श्री परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय.